स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनतर्फे एकता दौडचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत देशाचे ऐक्य, अखंडता आणि बंधुत्वाचा संदेश दिलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे, ग्रेड PSI अशोक बोडके व गीते, पोलीस हवालदार रुपेश मुळाणे, सचिन जाधव तसेच सर्व पोलीस स्टाफ उपस्थित होता। सहभागी नागरिकांसाठी 150 टी-शर्टचे वाटप करण्यात आलं। त्र्यंबकराज ॲथलेटिक्सच्या विद्यार्थ्यांनी सर्व सहभागींचा वॉर्मअप करून घेतला। त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी राष्ट्रीय एकता दिनाचे महत्त्व स्पष्ट करून उपस्थितांकडून एकात्मता प्रतिज्ञा वधून घेतली। श्री पंचायती आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सरदार पटेल यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करत युवकांनी देशाची एकता आणि अखंडता जपण्याचे आवाहन केले। यानंतर एकता दौडला प्रारंभ झाला। डॉक्टर आंबेडकर चौक, नगर परिषद कार्यालय, पोलीस स्टेशन, जवाहर रोड, श्री गजानन महाराज चौक असा मार्ग घेत दौड पुन्हा आंबेडकर चौकात संपली। एकूण 3 किलोमीटरच्या दौडीत 7 वर्षांपासून ते 70 वर्षांच्या नागरिकांनी सहभाग नोंदवत फिटनेस आणि राष्ट्रभक्तीचा उत्तम संगम घडविला। 7 वर्षीय धावपटू स्वरा तिदमे व दिशा पटेल या लहान गोजीरवाणा खेळाडू दौडीचे विशेष आकर्षण ठरले। त्यांनी अविरत व ऊर्जित वेगाने दौड पूर्ण केली आहे। दौडीनंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी डीजेच्या तालावर आनंदोत्सव साजरा केला। साधू महंत, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह जवळपास 200हून अधिक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले। कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार व चहा पाणी देण्यात आले। कुलकर्णी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि सरदार वल्लभभाई पटेलने आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी, एकात्मतेसाठी अनेक प्रयत्न केले। त्याचाच आपण पुढे हा वारसा चालू ठेवण्यासाठी आज आपण आपल्या देशासाठी एक समर्पित होण्याचा आणि सुरक्षेच्या दृष्टीने संकल्प केलेला आहे। या कार्यक्रमाचा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमचा भारत देश सुरक्षित, अखंडित आणि असाच एकात्मत राहो ही शुभेच्छा देतो आणि मी पण आपल्या बरोबर सामील होतो। हरिओम हरिओम हरिओम। सगळ्यांना माहितीये का सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष ज्यांनी आपला भारत एकसंघ केला। आपला भारत हा पूर्वी खूप मोठ्या संस्थानांमध्ये विभागलेला होता। त्याच्यामध्ये हैदराबाद संस्थान होतं, जुनागड संस्थान होतं, बरेचसे संस्थान होते मोठे मोठे। हे संस्थान म्हणजे एवढे मोठे होते की आजच्या आपल्या महाराष्ट्रापेक्षा सुद्धा मोठे मोठे होते। त्याचा जर विस्तार पाहिला तर हे सगळे संस्थान एकत्र करण्याचं काम आणि आपला अखंड भारत करण्याचं काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे। तर त्यांची जयंती आहे आज। तर त्यांची जयंती ही आपण एकात्मता दिवस म्हणून साजरी करतो आणि त्यानिमित्त आपण रन फॉर युनिटी, एकतेसाठी धावायचंय आपल्याला आणि आपल्याला एकतेचा संदेश द्यायचा आहे। तर त्याच्यासाठी आजचा सगळीकडे कार्यक्रम आहेत। आपण त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम केलेला। सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करेल आणि माझ्या देशवासियांमध्ये। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव खोलप, नाशिक।